नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती तेने कोळीये त्रिजगती एकवद केली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या अंतिम कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत. या श्लोकाच्या संबंधाने असणारं महिमान, व्यासांचा असणारा उपकार आणि आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथाची केलेली रचना या संबंधाने असणारा परिहार ज्ञानोबाराने विस्ताराने दिलेला आहे. ज्यांच्या कृपा प्रसादाने हे कार्य सफल झालं त्या श्रीगुरूंचं स्वरूप काय आहे तेही ज्ञानोबाराने आपल्यासमोर प्रगट केलं. शास्त्रामध्ये असं कथन आलं आहे की माया नावाची उपाधी परब्रह्मा लागल्यानंतर ईश्वर भाव प्राप्त होतो. त्या ईश्वराच्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो, एकोहम भवस्याम प्रजायेय, एकाकी न रमते, किंवा निळोबारा त्याच पदाचा अनुवाद करतात, एकले न कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने, गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे, पाचही महाभौतिके भौतिके भिन्ने भिन्ने पंचमहाभूतांना परमात्मा निर्माण करतो. याचा अर्थ परमात्म्याचा संकल्प त्या सगळ्यांना प्रसवतो. म्हणून तर उपनिषदामध्ये वर्णन आहे, तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायुः, वायोः अग्नेः, अग्नेः रापः, अद्भ्य पृथ्वी, वायूपासून अग्नी ही सगळी साखळी सांगितली आहे. माया नावाची उपाधी परब्रह्माने धारण केली की संकल्पापासून पहिल्यांदा आकाश निर्माण होतं, आकाशापासून वायू, वायूपासून तेज म्हणजे अग्नी, अग्नीपासून जल निर्माण होतं, जलापासून पृथ्वी निर्माण होते. ते महापुरुषांनी चिंतन असं केलं आहे की जेव्हा आपण एकटे असतो ना तेव्हा आपण आकाशामध्येच असतो, आपण जेव्हा धावतो ना तेव्हा वायूमध्ये आपण चलन विचलन करतो, मनुष्य धावला की त्याची उष्णता वाढते म्हणजे अग्नी प्रगट होतो, अग्नीतून त्याला घाम येतो, हे त्याचं जल आहे, आणि तो घाम सुकला की त्याचा मळ तयार होतं, ही पृथ्वी आहे. असं त्याने उदाहरण दिलं आहे. हे पंचमहाभूतातलं सगळं आपल्याला अनुभवाला येत आहे. हा क्रम आहे तशा प्रकारे. पण हे झालं कोणापासून? शास्त्रामध्ये विचार आहे की परब्रह्मापासून हे सगळं झालं. ज्ञानोबा म्हणतात ते परब्रह्म आगळं वेगळं कोणीच नाही, उलट ते परब्रह्म माझ्या श्रीगुरूंचं स्वरूप आहे आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गुणधर्मांचा या पंचमहाभूतामध्ये प्रवेश झाला. श्रीगुरूंची क्षमा आहे ती पृथ्वीच्या ठिकाणी आली, त्यांच्या ठिकाणचं अमृत चंद्रमामध्ये आलं, त्यांचं तेज सूर्याने ग्रहण केलं, समुद्राला जळ त्यांच्यामुळे आहे, जलाच्या ठिकाणी रस माधुर्य परब्रह्मामुळेच आहे, माधुर्याला सौंदर्य त्यांच्यामुळे प्राप्त झालं, पवनाच्या ठिकाणी वाहून जाण्याची शक्ती ही माझ्या श्रीगुरूंच्या पासून आलेली आहे, वेदाच्या ठिकाणी अपौरुष शब्द राशीत्व किंवा शुद्धत्व माझ्या श्रीगुरूमुळे आलं. जगामध्ये जेवढे आपल्याला सुख अनुभवाला मिळतात त्या सगळ्या सुखांचा मूळ स्रोत माझे श्रीगुरू आहे. आणि जसे श्रीगुरू या संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे तसेच श्रीगुरू माझ्याही अंतःकरणामध्ये व्याप्तच आहे ना. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथ राहाटत असे मजही आत रिगून या. जसे ते जगात व्याप्त आहे तसे माझ्याही अंतःकरण वृत्तीमध्ये त्यांचा प्रकाश प्रगट झालेलाच आहे. याचा अर्थ मी त्यांचा अंश आहे. जसं भगवान म्हणतात ना, ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनषष्ठानिंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. जीव हा माझा अंश आहे. किंवा 7व्या अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात, तैसे भूत जात हे सर्व माझेची किर अवयव परी माया योगे जीव दशे आले.
जीव दशेला का येईना, पण ते सगळे माझे अंशच आहे. तसे ज्ञानोबा म्हणतात, मी सद्गुरूंचा अंश आहे. ते माझ्या हृदयामध्ये मज हृदयी सद्गुरू, किंवा तैसा हृदयामध्ये मी राम. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी, किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर्जुन तिष्ठती. या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर परब्रह्माची व्याप्ती सांगणं काय आणि श्री गुरूंची व्याप्ती सांगणं, दोन्हीचाही अर्थ एकच होतो. माझे श्रीगुरु ज्ञान स्वरूप आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, आणि त्यांनीच माझ्या हृदयामध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण अध्यात्मज्ञान माझ्या हृदयामध्ये प्रगट झालं. आणि म्हणून आता आयती गीता, जे की श्रीगुरूंच्या ठिकाणी होतीच, ती त्यांच्या कृपा प्रसादाने माझ्या हृदयामध्ये आली, कोणत्याही प्रकारचं श्रम न करता. या बाबतीमध्ये ना ज्ञानोबांनी 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाचं वर्णन केलंय बघा. अर्जुनाला श्रम पडले नाही म्हणे, म्हणून बहुत दिवस ओळगावा का अवस्वरूपाहून विन वावा, हाही सोसतया सदैवा पडीचिना. ते अर्जुनाचं भाग्य सांगत असताना ज्ञानोबा असं म्हणतात, वास्तविक परमात्मा देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवांशी. देवकीने आपल्या उदरामध्ये परमात्म्याला धारण केलं. भागवतामध्ये असा विचार आला बरं की परमात्मा वसुदेवांच्या शुद्ध अंतःकरणामध्ये अगोदर आला, आणि वसुदेवाच्या अंतःकरणातला परमात्मा देवकी मातेने अंतःकरणानेच ग्रहण केला. परमात्मा अंतःकरणामध्ये आला याचाच अर्थ तो देवकीच्या उदरी प्रगट झाला. देवकी उदरी वाहिला. गोकुळात गेल्यानंतर परमात्मा खोडकर होते, म्हणून यशोदा सायासे पाळीला, अत्यंत कष्टाने परमात्म्याचं पालन केलं. म्हणजे देवकीला कष्ट झाले उदरामध्ये वहन करून, यशोदा मैयाला कष्ट झाले त्याचं संगोपन करत असताना. अगोदरच खोडकर, त्यामध्ये अनेक प्रकारचे राक्षस आले, कष्ट झाले, पण हा परमात्मा मात्र उपयोगाला कोणाला गेला? शेखी उपयोगा गेला पांडवांशी. म्हणून तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात ना, द्वारकेचा राणा एवढी द्वारका सोन्याची आहे, पण पत्ता विचारला तर कायम पांडवांच्या घरी. मग पांडवांना उपयोग झाला. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे की त्या अर्जुनाने देवाची सेवा करावी, संधी पाहून विनंती करावी, एवढे सुद्धा कष्ट त्याला पडले नाही. म्हणून बहुत दिवस ओळगावा का सोस पाहुणे अवसरो पाहुणे विनवावा, हाही सोस तया सदैवा पडेचिना. एवढं मोठं भाग्य अर्जुनाचं की त्याला कष्टच पडले नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात मलाही कष्ट पडले नाही. सर्वारू उपकार करणारे श्री गुरु जसे जगात व्याप्त आहे, तसे माझ्याही शुद्ध अंतःकरणामध्ये व्याप्त असल्यामुळे ते ज्ञान स्वरूप आहे. त्यांच्या ठिकाणी सकळ ज्ञानाचा निधी साठलेला आहे. आणि म्हणून आयती गीता जगी मला श्रम न करता मिळालेली, त्याला म्हणतात आयती गीता. किंवा आयती म्हणजे श्रीगुरूंच्या ठिकाणी स्वतःसिद्ध असलेली गीता. मी सांगे मराठीया भंगी, मी मराठी भाषेच्या या अनुष्ठानामध्ये किंवा रंगामध्ये किंवा पद्धतीमध्ये सांगत आहे. आणि या बाबतीमध्ये एतके विस्मया लागे ठाव आहे. या बाबतीमध्ये आश्चर्य करण्याकरता कोणती जागा आहे? आश्चर्य करण्याची जागाच नाही. का बरं? श्री गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त झाला तर सगळे कठीण कार्य सहज सुलभ होतात. यामध्ये आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. आणि हा सिद्धांत पटवून देण्याकरता ज्ञानोबा आपल्या समोर आता 2-4 दृष्टांत देतात की ज्याला श्रीगुरूंचा अल्पसाही कृपा प्रसाद मिळाला, त्यामध्ये जर एवढं सामर्थ्य मिळतं तर माझ्या तर हृदयामध्ये साक्षात श्रीगुरूंचा निवास आहे. त्यामुळे माझ्या हातून ग्रंथ निर्मिती व्हावी, यामध्ये आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही. त्यातलं पहिलं उदाहरण देतात. श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जया पाशी होती, तेने कोळी येत्री जगती एकवद केली. चंदनी वेदली झाडे, जाली चंदनाचेनी पाडे, वशिष्ठे मांडली की भांडे भानुशी शाटी, मा मी तव चित्ता थिला. आणि श्री गुरु ऐसा दादूला, जो दिठीवेने आपला बैसवी पदे, आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी,
तै न दिसे ऐसी गोठी केई आहे, मनोनि माझे नित्य नवे, श्वासोच्छवास ही प्रबंध हो आवे, श्री गुरुकृपा काय नोहे, ज्ञानदेव म्हणे. या 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. आता पहिले दृष्टांत, मग सिद्धांत आणि मग ज्ञानोबराय श्री गुरूंच्या संबंधाने वर्णन करतात. त्यातली पहिली ओवी आहे, श्री गुरुचे नावे माती, डोंगरी जयापाशी होती. पहिलं उदाहरण दिलं आहे एकलव्याचं. तो एकलव्य द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्याकरता आला. पण महाभारतामध्ये इतिहास असा घडला की द्रोणाचार्य ब्राह्मण होते. रस्त्याने चालले, आपल्या मुलाला दूधही पाजू शकत नाही. द्रुपद राजाकडे गेले गाय मागण्यासाठी, त्यांनी दिली नाही, प्रतारणा केली. द्रोणाचार्यांनी ठरवलं, मी अशी विद्या संपादन करेल आणि असे विद्यार्थी घडवेल की या द्रुपदाचा पराभव करून याला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्या विचारामध्ये ते चालले होते. कौरव आणि पांडव विटी तांडू खेळत होते. ते खेळता खेळता त्यांची विटी एका विहिरीत पडली. आणि मग आता ते मुलांचं असं असतं की त्याची जी खेळणी गेली की त्याला तीच पाहिजे असते, नवीन नाही चालत. काय त्याचा जीव असतो त्या खेळणीवर त्याचं त्यालाच माहिती आहे, पण तेच लागतं. ते तुटलेलं असो नाही तर फुटलेलं असो. आणि मग ते सगळे हळहळ व्यक्ती करू लागले. मग काहींनी दोर टाकावा, काही साधनं टाकावी, विटी काढावी. द्रोणाचार्य जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही साधनाने काय काढता म्हणे, माझ्या धनुर्विद्येच्या जोरावर मी तुम्हाला विटी काढून देतो. त्यांनी दर्भ घेतली, म्हणजे वाळलेल्या गवताच्या काड्या घेतल्या आणि मंत्र सामर्थ्याने त्या काड्या बाणाप्रमाणे एकमेकाला चिटकवल्या. एक सोडायची, त्याला जोडून दुसरी सोडायची, असं करता करता विटीपर्यंत ते सगळं दर्भ काड्या लावल्या आणि त्याद्वारे ती विटी काढून दिली. त्या विद्यार्थ्यांना एवढा आनंद झाला. 105 होते ना ते, 100 कौरव आणि 5 पांडव. त्याने भीष्माचार्यांना ही माहिती सांगितली आणि मग भीष्माचार्यांनी त्यांना आपल्या राज्यामध्येच कौरव पांडवांना तुम्ही सगळं अस्त्र आणि शस्त्र शिकवा याकरता त्यांची नेमणूक केली. आता हल्लीच्या काळात असाच नियम आहे, जर एखादा शिक्षक एखाद्या शाळेवर लागला तर त्याला दुसऱ्या शाळेचे क्लास घेता येत नाही बघा. असं आहे की नाही सध्याला. तसं भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना बांधून घेतलं की तुम्ही फक्त यांना शिकवायचं, बाकी कोणाला शिकवायचं नाही. ते शब्दामध्ये बांधले गेले आणि म्हणून एकलव्य त्यांच्याकडे शिकण्याकरता आला. आता जुन्या काळातल्या वचनाला महत्व होतं की नाही, प्राण जाई पर वचन न जाई. आपण शब्दामध्ये गुंतलो आहे आणि म्हणून त्यांनी एकलव्याला सांगितलं, बाळा मी तुला शिकवू शकत नाही, माझ्या काही अडचणी आहे, मी शब्द दिलेला आहे. आता बाकी एकलव्याची तक्रार नाहीये, पण ज्यांना द्रोणाचार्यामध्ये दोष पाहायचा ना ते विनाकारण काही ना काही शोधत राहतात. आता वास्तविक असं आहे की जानकी मातेनं प्रभू रामचंद्राविषयी तक्रार केली पाहिजे होती की प्रभूने माझा त्याग का केला. जानकी मातेची तक्रार नाही. आणि काही माणसं शिकलेले स्वतःला लय शहाणे समजतात, ते मात्र विनाकारण काही ना काही बोलत राहतात. तक्रार कोणी करावी? जानकी मातेची आहे का काही तक्रार? त्यांची नाही ना तक्रार. तू कशाला उगा शहाणपणा करतो, पण करतात काही माणसं. ते एकलव्याची काही तक्रार नाही. एकलव्याने सांगितलं की गुरुजी मला तुमच्याकडून शिकायचं आहे, पण तुम्ही तर काही शिकू शकत नाही. पण श्रद्धा काय असत्या, आपल्यासारखा म्हणला असतं तुम्ही नाही शिकवत का, दुसरा क्लास लावतो म्हणे मी आता, म्हणलं असतं की नाही. पण श्रद्धा काय असते. आणि मग ते डोंगरावर गेले. निषाद आहे बरं, म्हणजे एक प्रकारचे भिल्ल आहेत ते. तिथं गेल्यानंतर मग श्री गुरुची नावे, श्री गुरूंच्या नावाखाली डोंगरी म्हणजे डोंगरावर काय होतं, त्याच्याजवळ माती जयापाशी होती. त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि मग सकाळी पूजन करायचं, नमस्कार करायचा आणि गुरुजींची आज्ञा घ्यायची, गुरुजी बाण असा धरायचा का, आपणच म्हणायचं हो असाच धरायचा, असा सोडायचा हो असाच सोडायचा. आणि झाला ना धनुर्विद्येमध्ये निष्णात. तेने कोळी, त्या असणाऱ्या कोळी एकलव्याने त्रिजगती, संपूर्ण त्रैलोक्यामध्ये याच्यासारखा धनुष्य विद्येमध्ये निष्णात कुणीच नाही. अशी एक वद, वद म्हणजे बोलणं, एक वद म्हणजे एक वाक्यता, सगळ्या त्रैलोक्यामध्ये एक वाक्यता करून ठेवली की एकलव्यासारखा धनुर्विद्येमध्ये निष्णात कुणीच झाला नाही. तो एक दिवस अशी धनुर्विद्येचे सराव करत असताना द्रोणाचार्य सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन वनात गेले. यांच्यासोबत एक कुत्रं होतं. ते कुत्र्याचं असं असतं,
जर त्याच्या पाठीमागे साई असतं ना ते कुणालाही भुंकतं बघा, फक्त मागे मालक चालत असावा. मग आता 105 आपले मालक आहे ते भुंकत भुंकत पुढे गेलं. गेल्यानंतर जिथं हा एकलव्य पूजा करत होता ना तिथे ते कुत्रं भुंकू लागलं. बरं आता त्याने आसन सोडावं तर पूजा भग्न होते. मग काय करावं? त्याने जाग्यावरून शब्दवेधी बाण वापरले. असं त्याने मागं नाही पाहिलं की कोण आपल्याला विक्षेप करत आहे म्हणून. जाग्यावरच बसलेला होता, पण शब्दवेधी बाण मारले सुईच्या आकाराचे. आणि बाणही असे मारले की फक्त कुत्र्याचा आवाज बंद झाला पाहिजे, जखम होता कामा नये. बरोबर त्याने मुख भरून बाण मारले आणि ते कुत्र्याचं सगळं तोंड बाणाने भरलं. त्याचा आवाजच निघाना, कुई नाही हुई नाही, काहीच आवाज निघाला नाही त्याचा. ते आलं पुन्हा माघारी. आल्यानंतर पाहिलं तर याच्या मुखात एवढे तोंड भरून बाण मारले कोणी. बरं आपण एखादा काढावा, टाळूला लागला तर रक्त येऊ शकतं. आणि मग कुत्र्याला विचारलं त्याने, अरे मारलं कोणी तुला? ते पुन्हा त्यांना घेऊन गेलं श्वान पथक, तिथपर्यंत घेऊन गेले. ते कुत्र्याला कळतं ते सगळं. आणि तिथं गेल्यानंतर द्रोणाचार्य पाहतात तर आपलाच पुतळा आहे. त्या एकलव्याने नमस्कार केला, ऐसी कर्मे साम्य दशा होय तीर्थ विरेशा, मग श्री गुरु पैसा भेटेची गा, किंवा सुखी येतो घरा. असाच प्रकार झाला की नाही? म्हणे बाळा तू कुणाकडून शिकला, तुझ्या गुरुचं नाव काय? त्याने सांगितलं. आता बराच कालावधी मध्यंतरी गेला होता, पण हे द्रोणाचार्य माझे गुरु आहे, त्यांचाच पुतळा आहे. द्रोणाचार्य म्हटलं मग मीच तर द्रोणाचार्य, तू माझ्याकडून शिकला की नाही? मग शिकल्यानंतर काही दक्षिणा दिली पाहिजे. मग गुरुजी सांगा ना तुम्ही काय दक्षिणा? म्हणे तुझा मला अंगठा पाहिजे. त्याने मागचा पुढचा विचार नाही केला, त्याने अंगठा दिला. मग काही लोक म्हणतात बघा ना, द्रोणाचार्यांना काहीच वाटलं नाही. अरे एकलव्यालाच काही वाटलं नाही अंगठा देताना, तुला काय वाटायला पाहिजे? उलट द्रोणाचार्य जर म्हटले असते तुला तुझं मस्तक मला पाहिजे, तर एकलव्याने दिलं असतं. त्याचे गुरु निष्ठा आहे. पण तेव्हापासून जे कोळी लोक आहे ना ते अंगठ्याचा वापर नाही करत, बाण असा मारतात ते 2 बोटाने. त्यांची नाही तक्रार, आणि बाकीच्याला काही घेणं देणं नाही, ते तक्रार पाहतात बघा. ज्ञानोबारा म्हणतात, आता श्री गुरुच्या नावाखाली एकलव्याकडे काय होतं? मातीचा पुतळा होता. ज्ञानोबा म्हणतात माझ्याकडे जिवंत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहे. एकलव्यापेक्षा मग एकलव्याला जर एवढं सामर्थ्य असेल तर माझं किती सामर्थ्य असेल हे पुढे सांगायचं बरं. आणखीन चंदनी वेदली झाडे, जाली चंदनाचे नि पाडे. चंदनाच्या सोभोवती असणारी जी झाडं असतात ना, मलयगिरी नावाचा पर्वत किंवा मैलागिरी नावाचा चंदन, त्याच्या अंगावर जो वारा वाहतो, तो वारा ज्या झाडाला लागतो ना त्या झाडाचा सुद्धा चंदनाप्रमाणे वास येतो. आता हे आपण दुकानामध्ये चंदन घेतो ना, चंदनाचे लाकडं असतात बघा. आपल्याला कशात चंदन कळतंय? तेच लोक आपल्याला चंदन लावतात, आपल्याला काय कळतंय? मग आपण चंदनाचं ते लाकूड घेतो. चंदनाचं लाकूड नसतं, चंदनावर त्यांनी स्प्रे मारलेला असतो सुगंधित, आणि आपण त्या लाकडाचा वास घेतो. वा काय खरंच वास येतोय. आणि मग घासलं की कळतं आपल्याला, अरे पितळ उघडं पडलं याचं, काही नसतं बघा. चंदनाचा वेध लागला, चंदने वेदली झाडे, झाली चंदनाचे नि पाडे. ते चंदनाच्या तुलनेतले होऊन जातात. फक्त 2 झाडाला सुगंध लागत नाही चंदनाचा, जवळ असूनही. एक केळीला लागत नाही, कारण ते आतून पोकळच असते. आणि वेळू बांबू म्हणतात ना त्याला लागत नाही, का? आत गाठी आहे ना. गाठी असलेल्या माणसाला जवळ राहूनही काही मिळत नाही बरं, म्हणजे त्यातलं सांगतोय मी. त्याला सुगंध लागत नाही. एरवी सगळी झाडं मात्र सुगंधित होतात. चंदने वेदली झाडे, झाली चंदनाचे नि पाडे. बाकीची झाडं निर्जीव आहे की नाही, या अर्थामध्ये जीवत्व त्यांच्यामध्ये अपूर्ण आहे. पुढे उदाहरण देतात, वशिष्ठे मांडली की भांडे, भानुशी शाटी. वशिष्ठे मांडली शाटी, भानुशी भांडे, असा अन्वय करायचा. वशिष्ठाने मांडणी केलेली शाटी, शाटी म्हणजे अंगावरचं वस्त्र, आणि ती सूर्याच्या बरोबर भांडते म्हणजे स्पर्धा करते. काय झालं? ते विश्वामित्र आणि वशिष्ठ. वशिष्ठ ब्रह्मर्षी आहे, विश्वामित्र अगोदर राजे होते, तपश्चर्या केल्यानंतर झाले ऋषी. मग राजा असताना ऋषी झाला की त्याला राजर्षी म्हणतात. देव असताना ऋषी झाला की देवर्षी. ब्राह्मण असताना ऋषी असला तर ब्रह्मर्षी, असे शब्द आहेत त्याला. मग सगळे लोक विश्वामित्राला या ब्रह्मर्षी, या ब्रह्मर्षी असं म्हणायचे, आणि वशिष्ठ फक्त राजर्षी म्हणायचे. आता एखादी पदवी कमी लावली तर माणसाला राग येतो की नाही? कारण राजर्षीपेक्षा ब्रह्मर्षी मोठा आहे, आणि त्यामुळे त्यांना राग यायचा.
आणि तेव्हापासून त्यांच्या दोघात भांडणं सुरू झाले एका शब्दावरून बरं, फक्त राजर्षी का ब्रह्मर्षी. आणि मग त्याने ते भांडणं सांगितले, ब्रह्मदेवाकडे गेले. आता ब्रह्मदेवाला असं वाटलं दोन महाराजांच्या भांडणात कसं काय आपण पडावं, पडू नाही ना. त्याने माझ्याकडे काही वेळ नाही, तुम्ही एक काम करा, साक्षीदार घेऊन या, समुद्राला आणा, शेषाला आणा आणि सूर्याला तुम्ही घेऊन या. जर तुम्ही आणलं तर मग न्याय निवाडा आपण करू. विश्वामित्र पहिल्यांदा गेले, सूर्या चल म्हणे भांडणं सोडायला. सूर्य म्हणले माझ्याकडे काम आहे, जगाला प्रकाश द्यायचा, ते काम कोण करणार, ते तुम्ही व्यवस्था करा म्हणे. विश्वामित्र म्हणलं खरे, सूर्याच्या जागेला आपण किती सूर्या मोठा बल लावला तरी काय होणार नाही की नाही, ठेवायचं कोणाला. माघारी आले. समुद्राला सांगितलं चलतोस का, तो जगाला पाणी देण्याचं काम माझं आहे, माझी जागा कोण चालवणार. शेषाला विचारलं, तो अगोदरच पृथ्वीचा भार माझ्या डोक्यावर आहे, तो व्यवस्था करा म्हणजे मी येतो. विश्वामित्र नाराज झाले, येऊ शकले नाही आणि वशिष्ठ निघाले. वशिष्ठे शब्द आलाय बघा, किंवा 10व्या अध्यायामध्ये ही सोय आहे की नाही. एकी आकाश सूर्या ते धरिले, एके चुळीची सागरा ते भरिले, पुढे एके समुद्री वाहुनी उतरली, समुद्री पाशानी वाहुनी उतरली समुद्री कटके. तिथे हे उदाहरण आलंय बघा, एक वशिष्ठांचं सुद्धा उदाहरण तिथं आलेलं आहे. मग वशिष्ठ ऋषी तिथं गेले. गेल्यानंतर पहिल्यांदा विनंती केली सागराला. सागर मला माझ्या जागेवर योजना, कमंडलू ठेवला आपला, त्या कमंडलूतलं पाणी समुद्राची बरोबरी करू लागला. त्यानंतर जो दंड असतो की ना ऋषी मुनीचा, असा आकाराचा हात ठेवण्याकरता, तो शेषाच्या जागेवर ठेवला. चल म्हणे आता तुझं काम माझा दंड करेल. सूर्याला सांगितलं चल बरं. सूर्य मला मी कसं काय येणार. आपल्या अंगावरचं वस्त्र काढलं शाटी आणि अशा आकाशात फेकली. सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पडला. वशिष्ठे मांडली शाटी, भानुशी भांडे, सूर्याच्या बरोबर स्पर्धा करू लागली. ज्ञानोबाराला हेच सांगायचं आता याच्यातून, की जर श्री गुरुच्या नावाखाली एकाकडे मातीचा पुतळा होता तर त्या एकलव्याला एवढी कीर्ती प्राप्त झाली. चंदनाचं सानिध्य झाडाला मिळालं की ते चंदन झालं. वशिष्ठांचा स्पर्श प्राप्त झाला निर्जीव असणाऱ्या वस्त्राला, तर ते सूर्याच्या बरोबर स्पर्धा करू लागलं. मग मी कसा आहे, मा मी तव चित्तात येला. हा मा शब्द मी शब्द वेगळा आहे बरं, जोडायचा नाही, मामी होईल. मा मी वेगळा शब्द आहे. मी कसा आहे, मग मी तर तव चित्तात हिला, मी चित्ताने संपन्न असणारा आहे. वास्तविक डोंगरावर असणारा जो पुतळा आहे तो पुतळा निर्जीव होता. वशिष्ठाने स्पर्श केलेली शाटी ते निर्जीव होती, तरी त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य मिळालं. मी तर चेतन आहे, चित्ताने संपन्न आहे, म्हणजे त्यांच्यापेक्षा मी सरस आहे. पुन्हा मा मी तव चित्तात हिला, आणि माझ्यामध्ये श्री गुरु ऐसा दादूला. दादूला म्हणजे धनी, मालक, स्वामी. श्री गुरु निवृत्तीनाथांसारखे धनी मालक माझ्या जवळ आहे. एकलव्य जिवंत आहे बरं, पण गुरूंचा पुतळा मात्र मातीचा आहे. ज्ञानोबा म्हणतात मीही जिवंत आहे, एकलव्य ही जिवंत आहे, पण फरक आहे की त्याच्याकडे एकलव्याचा पुतळा आहे आणि माझ्याकडे श्री गुरु जिवंत आहे. बरं, चंदनाच्या बाबतीत विचार केला तर चंदनाकडे झाडं आहे, माझ्याकडे श्रीगुरु जिवंत आहेत, म्हणजे सचेतन आहे. आणि इथं वशिष्ठाचं उदाहरण दिलं तर वशिष्ठ जिवंत आहेत पण वस्त्र निर्जीव आहे ना. या बाबतीमध्ये श्रीगुरु माझ्या जवळ आहे आणि मी चित्ताने संपन्न आहे. मागच्या दृष्टांतामध्ये असणारा जो काही एक भाग उणीव आहे ना, ती ज्ञानोबाने दोन्ही पण भरून काढली बरं इथं. एक तर श्री गुरु माझ्या समोर आहेत आणि मी चेतन आहे, जिवंत आहे, निर्जीव नाही. कशाप्रमाणे, त्या वस्त्राप्रमाणे निर्जीव नाही मी, असा अर्थ घ्यायचा. मी तव चित्तात हिला, आणि श्री गुरु निवृत्तीनाथांसारखे ऐसा दादूला धनी, जे माझ्या समोर विराजमान आहे. काय सामर्थ्य त्यांचं, बाकीचं सामर्थ्य सोडून द्या. जो दिठिवेनी आपुला बैसवी पदे, फक्त नेत्र कटाक्ष जरी टाकला त्यांनी, दृष्टी म्हणतात त्याला, त्या दृष्टीचा कटाक्ष जरी पडला तरी आपुला पदी बैसवी, ते श्री गुरु साधकाला आपल्या पदावर विराजमान करतात ना. 10व्या अध्यायामध्ये होई हे असो देठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके
महेशेशी, तो भगवान ईश्वराबरोबर तुलनेला प्राप्त होतो. हा त्यांचा कृपा प्रसाद आहे किंवा कृपादृष्टी आहे. शंकराचार्य हस्तामलकांच्या घरी गेले. गेल्यानंतर भिक्षा मागितली. भिक्षा वाढण्याकरता आई आली, पण आई नाराज होती. विचारला, आई नाराज का आहात? म्हणे पुत्र प्राप्त झाला नव्हता तोपर्यंत दुःख होतं, प्राप्त झाला तरी पण दुःखच आहे. म्हणे का? 8 वर्ष झाली अजून गायत्री मंत्राचा उच्चारच केला नाही. जर याने गायत्री मंत्र उच्चारला नाही तर ब्राह्मणत्व येणार नाही, व्रात्यपणा सिद्ध होईल. शंकराचार्याने पाहिलं की याचं महत्व यांना कळालं नाही, पण हा मात्र सामान्य नाही बरं. मग त्याला विचारला, कस्त्वं शिशो कश्य कुतोषि गंता किन्नाम ते त्वं कुत आगतोसी एतन्मयुक्तं वद चार्भकत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोषी. शंकराचार्यांनी प्रश्न विचारला, हे वाक्कृपा आहे. डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. दिठिवेनी आपुला बैसवी पदे. आणि मग त्या हस्तामलकाने आपला बोध सांगितला. तुम्ही मला विचारा ना, कहत्वं शिशो, तू कोण आहेस? नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम. मग कोण आहे? निजबोध रूप. शंकराचार्य सुद्धा निजबोध स्वरूप आहे. आणि ते हस्तामलकाने उत्तर दिलं, जो दिठिवेनी आपुला बैसवी पदे. म्हणून तर ज्ञानोबाला म्हणतात, एवढं सामर्थ्य मिळालं तर मग कोणतेही कार्य होण्याकरता काय कठीण आहे. साह्य चांगलं मिळावं म्हणजे अडचण पडत नाही. कसं बघा, आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवे पाठी तै न दिसे ऐसी गोठी केही आहे. मनोनी माझे नित्य नवे श्वासोच्छवासही प्रबंध व्हावे. श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. या 2 वयाचा एकत्र विचार आहे बरं. आधीची म्हणजे अगोदरच, दिठी कशी आहे? देखणी. अगोदरच एखाद्या व्यक्तीची नजर चांगली असावी. आपण लहान मुलांचे डोळे पाहिले ना, काही स्वच्छ डोळे असतात बघा, अतिशय पांढरे शुभ्र डोळे असतात, एकदम स्वच्छ असतात, म्हणजे जणू काही मोतीच आहे. पण आपले डोळे मात्र बदलतात बरं. ते आपलं जागरण होतं किंवा कधी कधी ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये, ते धुळीचे कण डोळ्यात गेले की डोळ्याची स्वच्छता बिघडते. पण लहान मुलांचे डोळे झोपही चांगली घेतात म्हणा, ते काही जागरण वगैरे करत नाही. आणि ते जास्त मोबाईल पण पाहत नाही लहान मुलं. आता मात्र प्रश्न गंभीर आहे बरं. आता लहान मुलं मोबाईल नाही सोडत. आता मोबाईल म्हणजे त्यांचं काय झालं, जीवश्य कंठश मित्र झालाय. आता भविष्यामध्ये काही दिवसांना दवाखाने तयार होतील, मोबाईल कसा सोडवावा या प्रश्नावर. बघा तुम्ही, आता ते लाड करतात ना आई बाप, करायला नाही पाहिजे, पण जास्त करून ते काही पाहत नाही, पण डोळे स्वच्छ असतात. एखाद्याची नजर चांगली असावी. आधीची देखणी दिठी योगी पुरुषाची असते बरं. किती नजर चांगली असते? मग समुद्रा पहिली कडीला देखे. त्याचे कान एवढे चांगले असतात, स्वर्गीचा आलोक ऐके. आणि मन एवढं चांगलं असतं, मनोगत ओळखे मुंगीचे. एका ओळीत 3 गोष्टी. त्याचं पाहणं चांगलं, ऐकणं चांगलं, मनही चांगलं. आपणही मुंगीला ओळखतो. आता मुंगी कुठं चालली असेल, आपण तो साखर खायला चालली, तिचा ती शेंगदाणे डब्यात, आपल्याला नाही ओळखू येत बघा, पण योगी पुरुषाला ओळखता येतं. समुद्रा पहिली कडीला देखे, नजर चांगली. स्वर्गीचा आलोच ऐके, कान चांगले. मनोगत ओळखे मुंगीचे, मन चांगलं. अगोदरच एखाद्याची दृष्टी चांगली असावी. आणि त्यात पुन्हा वरी सूर्य पुरवे पाठी. पाठी म्हणजे सहकार्य, त्यामध्ये सुद्धा पाठी राखा सूर्य झाला आहे. म्हणजे अगोदर दृष्टी चांगली, अंधारामध्ये अडचण पडते, पण सूर्यच त्याचा पाठी राखा झाला. सूर्य मला तू चाल पुढे, तुला भीती कुणाची, चल पुढं. वरी सूर्य पुरवी पाठी. सूर्य जर माग असेल तर मग तई तेव्हा न दिसे, दिसणार नाही. ऐसी गोठी केही आहे. अशी गोष्ट जगात कुठंतरी आहे का? कशी? की सूर्य पाठी राखा आहे, दृष्टी चांगली आहे, आणि एखादी गोष्ट दिसत नाही. असं कधी घडेल का? तसं ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच मी श्रीगुरूंचा दास आहे आणि त्याच श्रीगुरूंची पूर्ण कृपा मला प्राप्त आहे. मग गीतेचा अर्थ मला दिसणार नाही असं कधी होईल का? होणारच नाही. म्हणून या कारणामुळे माझे नित्य नवे, नित्य नूतन असणारे श्वासोच्छवासही प्रबंध व्हावे. बघा काय विश्वास आहे. माझ्या त्या घ्राणेंद्रियातून म्हणजेच नाकातून किंवा मुखारविंदातून प्रगट होणारा श्वास आणि उच्छ्वास सुद्धा
तो पुन्हा कसा नित्य नूतना नवनवीन जो काही श्वास प्रगट होईल, त्या उच्छ्वास प्रगट होईल, त्या श्वासातून सुद्धा ग्रंथ निर्मिती होईल का? श्री गुरुकृपा काय नोही. श्री गुरूंच्या कृपेनं काय होणार नाही? ज्ञानोबा म्हणतात सगळं काही होऊ शकतं. या ओवीचा भाव सांगू का? एक बारकावा. या ओवीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचं ईश्वरत्व प्रगट होतंय. का बरं? वेदाची निर्मिती कशी झाली आहे? हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, भगवंताच्या श्वासापासून यश्च निश्वसितम वेदाहा असं म्हटलंय की नाही. ज्याच्या श्वासापासून जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, ज्या परमात्म्याच्या श्वासापासून वेद निर्माण झाला, ज्ञानोबा म्हणतात माझंही तेच सामर्थ्य आहे, माझ्याही श्वासापासून प्रबंध निर्माण होऊ शकतो. म्हणजे या बाबतीमध्ये ईश्वराचं आणि ज्ञानोबांचं पूर्ण समानता आहे बघा, साधर्म्य आहे. म्हणून माझे नित्य नव्हे म्हणून वेद कोणापासून निर्माण झाला? ज्ञानोबाऱ्यापासून. कारण हे साक्षात महाविष्णूच आहेत की नाही? साक्षात आहेत. श्वासोच्छवास ही प्रबंध व्हावे, श्री गुरु कृपा काय नो हे ज्ञानदेव म्हणे. श्री गुरूंच्या कृपेनं काय होणार नाही? सगळं होऊ शकतं, फक्त कृपा प्रसाद मिळाला की कठीण नाही. या कारणे आणि तीच गुरूंची कृपा माझ्यावर असल्यामुळे या कारणे मी या श्री गीतार्थ मराठिया केला लोकायया दिठीचा विशो. या कारणामुळे मी या म्हणजे काय? ज्ञानोबाऱ्यांचा इथं अभिमान नाही प्रगट होत बरं, श्री गुरूंची कृपा सांगायची आहे. आणि ज्ञानोबारे कधीच अहंकार प्रगट करत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना की हे मिया केले माझेनी सिद्धी गेले, ऐसे नाही ठेवले वासने माझी. वासना ठेवलेलीच नाहीये, हे सगळं झालं निर्माण ते गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालं. पुढे तशा आता ओव्या येणारच आहे. हे सगळं गुरूंचं सामर्थ्य आहे, माझं काहीच नाही. उलट गुरूंनी फक्त मला निमित्त केलं, मी सगळ्या जगाचं रक्षण केलं. या कारणे गुरूंची पूर्ण कृपा आहे, त्या कृपेने सगळं काही होऊ शकतं. या मागच्या कारणामुळे मी काय केलं? श्री गीता आणि गीतेचा पण अर्थ मराठिया यया लोका दिठीचा विषय केला. जे काही मराठी भाषा जाणणारे लोक आहेत त्यांच्याकरता गीतेचा अर्थ मराठी भाषेमध्ये आणला, पण इतका स्पष्ट आणला की त्यांनी आपल्या दृष्टीने जरी पाहिला तरी त्यांना गीतेचा अर्थ सहज नजरेमध्ये येईल. म्हणजे काय? ज्ञानोबाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी अक्षर जरी पाहिले, शब्द जरी पाहिले तर त्यांना शब्दातला अर्थ कळेल. किंवा आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगाघडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाचे माझी. किती ज्ञानोबांची आपल्यावर कृपा या. इतकी सुगम भगवद्गीता आपल्या समोर ठेवली आहे की आपण दृष्टीने जरी पाहिलं. ते 6व्या अध्यायामध्ये ओवी बघा, की ज्ञानोबा म्हणता की डोळ्याच्या बाबतीमध्ये की या नवल बोलती रेखीची वाहनी, देखता डोळा पुरो लागे धनी, ते मनती उघडली खाणी रूपाची. हे वास्तविक ऐकावं कोणाचं काम आहे? कानाचं. पण शब्द रचना ओव्यांची इतकी सुंदर आहे की डोळे जेव्हा ओव्यांकडे बघतील तेव्हा ते म्हणतील वा वा काय भाग्य आपलं. ते म्हणते उघडली खाणी रूपाची. या ओव्यांचं सौंदर्य आमच्यासाठी प्रगट झालं म्हणून डोळे सौंदर्याचा आस्वाद घेतील. म्हणून इतका लोकांना श्री गीतार्थ मराठिया केला लोका या दिठीचा विषय केला. त्यांच्या दृष्टीला सुद्धा हा विषय प्राप्त व्हावा, म्हणजे सहज गीतेचा अर्थ त्यांच्या नजरेत यावा. इतकी सुगम असणारी टीका व्याख्यान ज्ञानोबांनी श्री गुरूंच्या कृपेतून प्रगट केला आहे. हे आपलं भाग्य आहे. आणि एवढं असून जर आपल्याला याचा गौरव वाटला नाही तर मग बहुतेक आपला महाराष्ट्रातला जन्म तेवढा काही सफळ नाही. महाराष्ट्रामध्ये आपण आलो तो कोणताही पूर्वग्रह दूषित आपला नसावा. आपल्याला हेच भाग्य वाटावं की आपल्याला मराठी भाषा कळते आहे, ती आपली मातृभाषा आहे. ज्ञानोबांच्या कृपा प्रसादाने आपल्याला हा ग्रंथ मिळाला, तर याच्या अध्ययनामध्ये हे समजून घेण्यामध्ये आयुष्याचे आपले क्षण व्यतीत व्हावे. यापेक्षा दुसरं भाग्य जगात दुसरं कोणतंच नाही. आपल्याला इतर कोणतं भाग्य वाटू नये. वाटावं हे भाग्य की माझ्या ज्ञानोबाने माझ्यासाठी हे पक्वान्न या मराठी भाषेच्या ताटात वाढून ठेवलं आहे.
आणि ते मला नजरेनंही चाखता येईल, जिभेनंही चाखता येईल, कानानेही सेवन करता येईल, मनाने अर्थचिंतन करता येईल, हे सगळं वाटलं की आपलं भाग्य आहे. या कारणे मी या श्री गीतार्थ मराठिया केला लोका या देठीचा विशो. या सगळ्या लोकांना बरं आता मराठीमध्ये केलं आहे, पण फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही हा. फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. मराठी भाषेचं माध्यम आहे, पण सगळ्या जगाकरता केला. या लोका म्हणजे या लोकांसाठी सगळे लोक तुम्ही घेऊ शकता. फक्त अट एवढीच आहे की त्याला मराठी भाषा समजली पाहिजे किंवा त्याला त्याच्या भाषेमध्ये मराठीचा अनुवाद करता आला पाहिजे. इतर भाषेमध्ये पण ज्ञानेश्वरी सांगता येईल बरं, अडचण ती नाहीये. पण मराठी भाषेतलं जे काही रसमाधुरी आहे ते मात्र काही आगळं वेगळं आहे. तो काही भाव प्रगट इतर भाषेमध्ये होणार, अर्थ प्रगट होईल, पण त्यातला जो काही भाव अर्थ म्हणतात ना किंवा गूढ अर्थ तो मात्र नाही प्रगट होणार. मराठी म्हणजे मराठीच आहे. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता ते पैजा जिंके, इतकं त्यातलं माधुरी आहे. म्हणून आपल्याला याचा खूप गौरव वाटला पाहिजे. गुरुवरे बाबा सांगतात ना, इतकं गौरव वाटावा कधी कधी आपणच दिवा लावावा आणि आपणच आपल्याला ओळून घ्यावं, इतकं आपलं भाग्य बघा. हे केला लोका या दिठीचा विशो परी. आता ही गीता ग्रंथ आहे आणि मराठी भाषेतली ज्ञानेश्वरीची रचना हा त्यावर झालेला व्याख्यानाचा ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीला आधार कोणाचा आहे? भगवद्गीतेचा. आणि म्हणून तुकोबरायांच्या गाथेचा अर्थ करणं कठीण आहे. का बरं? कारण तुकोबरायांच्या अभंगाचा अर्थ करायला आपल्याला आधार नाहीये. तसा ज्ञानेश्वरीला आधार आहे भगवद्गीतेचा, आणि म्हणून आपण गीतेचं अध्ययन केलं की त्या अनुसार आपल्याला ज्ञानेश्वरीचा अर्थ करता येतो. आणि काही ठिकाणी ज्ञानोबारांची अपूर्वता काय ही पण आपल्याला कळते. जसं गाथेचा अर्थ करणं फार कठीण आहे. सद्गुरू जोग महाराजांवर कृपा प्रसाद आहे ना तुकोबरायांचा, म्हणून पहिल्यांदा सार्थार्थ त्यांनी केला बरं. वास्तविक कार्य फार कठीण आहे, पण ते कृपेशिवाय मात्र होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये पहिला सार्थ गाथा सद्गुरू जोग महाराजांचा आहे. आणि मग गीतेवर व्याख्यान जर झाला, गीतेवर अनेक प्रकारच्या टीका आहे, त्यानुसार गीतेच्या श्लोकाचा अर्थ लागला की ज्ञानेश्वरीचा त्या सूत्राने अर्थ लागता येतो. पदाची कोरण सांडी. पण ज्ञानोबार्थ असं जरी असेल तर मग तुम्हाला गीतेचं अध्ययन नाही करता आलं आणि तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं तरी सगळा गीतेचा अर्थ तुम्हाला लागू शकतो. अशी सुंदर टीका तयार केली बघा. म्हणून गीताचा अर्थ केला मग ज्ञानेश्वरीचा केला तर अडचणच नाही, पण नाहीच गीतेचा अर्थ लागला तरी पण काही अडचण नाही बघा. परी मराठे बोल रंगे, कवळी तापे गीतांगे, ते गात याचेने पांगे एकाढ्यता नोहे, मनोन गीता गावो म्हणे, तै गानिवे होती लेणे, ना मोकळे तरी उने गीताही आणीत. काय श्रीगुरूंच्या कृपेवर विश्वास आहे ज्ञानोबारायांचा. श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने असा ग्रंथ तयार झाला, जो तयार झाला गीतेवरच, पण गीतेला सुद्धा माग आणणार आहे. गीतेपेक्षा सुद्धा 2 पाऊल सरस पुढे ज्ञानोबा आहे. आणि भगवंताला याचं काही वाईट वाटणार नाही. का? कारण गीता सांगणारे तेच आहे, ज्ञानेश्वरी सांगणारे ते आहे. ज्याला एक नाही कळत ते भांडणं करतात, ते त्यांना काही नाही वाटणार. उलट देवाला असं वाटेल की माझे ज्ञानोबा आहे माझ्यापेक्षा सरस आहे, याचा मला आनंद आहे बघा. देवाचे मन भगवान म्हणते ज्ञानोबा आहे तुम्ही सरस आहात. का? मला युद्धामुळे जमलं नाही एवढं चांगलं, तुम्ही मात्र चांगलं व्याख्यान केलं बघा. परी मराठे बोल रंगे. मराठी बोलाचा रंग आहे, त्याचा एक प्रकारचा रंग म्हणजे प्रीती आहे, अनुराग आहे. मराठी शब्दाच्या अनुरागाने जर आपण कवळी तापे गीतांगे, गीतेचा असणारा अंग जर आपण त्याला कवळ घालण्याचा प्रयत्न केला, कशाच्या माध्यमातून? मराठी बोलाचा ओव्यांचा आपल्याकडे प्रीती आहे, प्रेम आहे, आणि त्याप्रमाणे गीतेचं अंग आपण कवळण्याचा प्रयत्न केला तर एखादा व्यक्ती म्हणजे अहो थांबा थांबा, तुम्हाला अजून फक्त मराठीची जाण आहे, संस्कृतची तुम्हाला जाण नाही, तुम्हाला गीतेचं गायन करता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात तै तेव्हा गात याचेने पांगे. एखादा गीता वक्ता गीता सांगतो आहे म्हणजे गायन करतो आहे आणि तो आपल्याला मिळालाच नाही म्हणजे उणीव राहिली, त्याला पांग म्हणतात. गात याचेने पांगे म्हणजे गीता सांगणारा वक्ता मिळाला नाही.
आणि मराठी शब्दांचा आधार घेऊन आपण गीतेचा अर्थ करायला लागलो. एखादा व्यक्ती म्हणतो तुम्हाला गीता कुठं कळते आहे, फक्त तुम्हाला मराठी ओव्याच कळतात, तरी पण तुमचा अर्थ उणीव राहील, अजिबात राहणार नाही. तै गात याचने पांगे एकाढ्यता नोहे. एकाढ्यता म्हणजे एका अंगाने पूर्ण, आणि नोहे म्हणजे राहणार नाही. आमची ओवी जर ऐकली, ओवीचा अर्थ लागला, आणि जरी तुम्हाला गीता सांगता नाही आली तरी पण ओवीचा अर्थ मात्र अपूर्ण राहणार नाही. उलट तो ओवीचा अर्थ गीतेच्या श्लोकालाही पूर्ण करेल. एकाढ्यतानो हे म्हणजे सर्वाढ्यता आहे, उणीव राहणार नाही. म्हणून गीता गावो म्हणे. ओवीच्या बरोबर आपण गीतेचं गायन केलं तर ज्ञानोबा म्हणतात तै गानिवे होती लेणे. तर माझी ज्ञानेश्वरी गीता गायन करताना त्या गीतेवर अलंकाराप्रमाणे शोभा देईल. गानिवे होती लेणे ना. आणि एखाद्याला गीता गायन नाही करता आली, गीता त्याला सांगता नाही आली, किंवा गीता सांगणारा त्याला वागता नाही भेटला, आणि फक्त नुसत्या मोकळ्याच ओव्या तो वाचत आहे, तरी पण अडचण नाही ना. मोकळे, मोकळे म्हणजे काय, मोकळं फक्त गायन केलं ओव्याचं, मोकळे तरी जरी ओवीचं गायन केलं तर इतकं ओवीचं सुंदर व्याख्यान होईल की ते व्याख्यान गीताही उणे आणीत, भगवद्गीतेला सुद्धा उणेपणा आणील, इतकं सरस व्याख्यान ओव्यांचं होईल. म्हणजे निर्माण झाला हा ग्रंथ गीतेवरच. पण गीता आणि ओवी एकत्र वाचली तर फार चांगलंच आहे. पण नाही जमली एखाद्याला गीता वाचायला आणि ओवीच वाचली तर ओवीचा अर्थ गीतेलाही माग सारेल, इतका सरस अर्थ केलेला आहे. चालेल ना सर? ना मोकळे तरी उणे गीता ही आणीत. उदाहरण देतात, सुंदर अंगी लेणे न सुये. शब्द बघा बरं, सुंदर शब्द आला, सुंदरा नाही आला. मागे एका ओवीत आलेला आहे बघा, स्वाती येचेने पाणी जरी न होती मोती तरी अंगी सुंदराची. सुंदरा शब्द आला ना तर तो स्त्रीलिंगी शब्द होईल, आणि सुंदर शब्द आला तर पुल्लिंगी शब्द होईल. इतकं पहिलं वर्ष तयार लागतं बघा. राम आणि रमा फरक आहे की नाही, एक अकारांत आहे आणि एक आकारांत आहे बघा, अर्थ बदलतो. सुंदर हे विशेषण कोणाचं घ्यायचं मग, सुंदर लेणे, अलंकाराचं उदाहरण घ्यायचं बघा. सुंदर अंगी लेणे न सुये तै तो मोकळा शृंगार होय, ना लिहिले तरी आहे तैसे के उचित. उदाहरण पुढं पण दिलेलंच आहे. सुंदर लेणे अंगी न सुये, सुंदर अलंकार आहे बघा एखादा, तो आपण अंगावर परिधान नाही केला म्हणजे काय झाला, अलंकार मोकळाच राहिला. तर ज्ञानोबा म्हणतात तै, ते म्हणजे तेव्हा तो तो अलंकार कसा आहे, अंगा वाचून आहे म्हणजे मोकळा आहे. मोकळा जरी असला तरी शृंगार होई, तरी तो अलंकार शोभून दिसतो. कधी कसा दिसतो, आपण एखाद्या सोनाराच्या दुकानात जा बघा, त्याच्यावर अलंकार असतात, तर ते अलंकार परिधान करण्याकरता काही त्याचं शरीर नसतं, पण तरी सुद्धा ते अलंकार शोभून दिसतात बघा. ते अंगठ्या वगैरे असतात ना, रत्न असतात, तिथं काय आपलं बोट असतं का, पण बोट जरी नसेल तरी पण तो अलंकार मात्र शोभून दिसतो. सुंदर लेणे अंगी न सुये तै तो मोकळा शृंगार होय ना, अथवा लेईले. आणि जर एखाद्याचं अंग सुंदर मिळालं आणि सुंदर अलंकार त्यावर परिधान केला तर मग ज्ञानोबा म्हणतात मग ना लिहिले तरी आहे तैसे के उचित. तशा प्रकारचा उचित प्रसंग मग कुठं आहे, जगात कुठंच नाही. अगोदरच अशी एक 10व्या अध्यायात होई ना, अंगाचे सुंदरपणे लेनिया अंगाची होई लेणे, ते तर अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना. अलंकार पण सुंदर आहे आणि अंगही सुंदर आहे. आणि जर अंगावर अलंकार परिधान केला तर मग कळत नाही बरं, अलंकारामुळे शोभा आहे अंगाला का अंगामुळे अलंकाराला शोभा आहे. याला अन्योन्य अलंकार असं म्हणतात बरं साहित्यामध्ये. उदाहरण अलंकाराचंच आहे आणि दिलं आहे अन्योन्य नावाच्या अलंकाराकरता. मस्तकी मुकुटातील वविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले, हे जसं कळत नाही त्याला अन्योन्य अलंकार असं म्हणतात. मोकळा जरी अलंकार असेल तर मोकळा शृंगार असतो, आणि अंगावर परिधान केला तर मग काही पाहायचं कामच नाही, मग तो शृंगार चांगलाच आहे. तसं मोकळ्या ओव्या जरी वाचल्या तरी शृंगारच आहे,
आणि गीतेच्या अर्थासहित वाचला तर मग आनंदाला पारावारच नाही, हे त्यातून सांगायचं आहे. दुसरं उदाहरण, का मोतियाची जैसी जाती सोनयाही मान देती ना तरी मानवती अंगेची सडी. सडी म्हणजे मोकळी, एकटी असणारी. मोत्यांची जात अशी आहे म्हणे. कशी? जर त्या मोत्याला कोंदण मिळालं ना, सोन्याचं ते अंगठी असते ना, त्या अंगठीमध्ये मोती बसवतात बघा, आणि त्याच्या खाली कोंदण असतं. सोन्याचं घ्यायचं बरं, ते दुसरं घेतलं मग सोन्याचं वजन कमी, आपलं अलंकाराचं वजन कमी होईल, तसं नाही चालणार. मोत्यांची जात अशी आहे की सोनयाही मान देती. सोन्यामध्ये त्याला जळवलं तर सोन्याची पण किंमत वाढते, मोत्यांची पण किंमत वाढते. ना तरी अथवा मानवती अंगेची सडी. सडी म्हणजे एकटी. एकटा मोती जरी खाली पडला तरी पण तो स्वतःच्या अंगाने मात्र शोभूनच दिसतो. सोन्यात जळवला तर सोन्याची किंमत वाढते, आणि एकटा असेल तर एकटाही तसाच राहतो. आणखीन उदाहरण देतात, नाना अथवा नाही नाही बरं असं उदाहरण देतात. गोमफिली का मोकळी ओनी न होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. काय निरीक्षण आहे ज्ञानोबा यांचं. मोगऱ्याची फुलं कधी येतात? फक्त वसंत ऋतूच येतात, एरवी येत नाही बघा. वसंतागमीची, वसंत ऋतूचं आगमन होत असताना जी मोगऱ्याची गोल आकाराची वाटोळी म्हणजे गोल आकाराची, ज्याप्रमाणे मोगऱ्याची फुलं असतात, कशी? गुंफिली. जर ती एखाद्या हारामध्ये गुंफली तरी सुगंधच राहतो. का मोकळी, आणि मोकळी मोगऱ्याची फुलं असेल तरी सुगंधितच असतात. उनी न होती परिमळी. सुगंधाच्या बाबतीमध्ये त्याला उणेपणा येत नाही. यातून सांगायचं काय बरं? सांगायचा सिद्धांत पुढच्या ओळीमध्ये. तैसा गाणी वेणी मिरवी गीते विनही रंग दावी ती लाभाचा प्रबंध ओवी केला मिया. किंवा तो शब्द असेल काही ठिकाणी, तो लाभाचा प्रबंध ओवी केला मिया. तैसा त्याप्रमाणे म्हणजे काय? अलंकार अंगावर परिधान केला नाही तरी पण शोभिवंतच आहे. अंगावर परिधान केला तर मग पाहायचं कामच नाही. किंवा मोत्यांचा प्रकार असा आहे, सोन्यामध्ये जळवलं तर सोन्याची किंमत वाढते, मोकळा असेल तरी स्वतः अंगाने शोभून दिसतो. किंवा मोगऱ्याची फुलं हारामध्ये गुंफली तरी सुगंधितच आहे, मोकळी असेल तरी सुगंधितच आहे. तसं ओवीचा नुसता अर्थ केला तरी सगळा गीतेचा अर्थ लागेल, आणि भगवद्गीतेचा अर्थ लावून ओवीचा अर्थ केला तर मग तर काय पाहायचं कामच नाही. मग तर रसस्वाद चांगला घेता येईल की अपूर्वता काय हेही कळेल. तैसा त्याप्रमाणे गाणी वेणी मिरवी. जर आपण ओव्यांचं गायन केलं आणि गीतेचं पण गायन केलं तर ओवी आणि गीता एकमेकाला सुशोभित करेल. किंवा एखाद्याला गीतेचं गायन नाही करता आलं, गीतेचा अर्थ नाही करता आला, तरी पण गीते विनही रंग दावी. भगवद्गीते वाचून सुद्धा माझी ओवी भगवंताच्या ज्ञानाचा रंग छटा तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाही, आणि असा लाभ करून देणारी ती लाभाचा ओवी प्रबंध केला मिया. प्रबंध म्हणजे ग्रंथ. ओवीच्या रूपाने असा ग्रंथ मी तयार केला आहे की जर त्याचं गायन गीतेसोबत केलं तर गीतेलाही शोभा येईल, गीते वाचून गायन केलं तरी आनंदामध्ये मात्र कमीपणा राहणार नाही. रंग म्हणजे आनंद, त्या आनंदामध्ये कमीपणा राहणार नाही. असा लाभ प्राप्त करून देणारी ओवी प्रबंध ग्रंथ मिया केला, माझ्याकडून केला गेला श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने. महाराज अधिकारी कोण आहे? सगळेच. तेने आबाल काय सांगा, मूळ ग्रंथीची संस्कृता वरी मराठी नीट पाहता अभिप्राय मान लिया चित्ता कवन भूमी हे न चोजवे. मूळ ग्रंथ कोणता आहे? संस्कृत मधला गीता आहे, आणि त्यावर असणारी मराठी भाषेतली ज्ञानेश्वरीची टीका आहे. पण जर आपल्याला अभिप्राय कळाला तर तुम्हाला निर्णय नाही करता येणार की गीतेवर ज्ञानेश्वरीचा विस्तार आहे का ज्ञानेश्वरीचा विस्तार आणि मग भगवद्गीतेचा संक्षेप आहे, हे कळणार नाही तुम्हाला. म्हणजे सूत्र आहे गीता, त्याचं व्याख्यान ज्ञानेश्वरी आहे का ज्ञानेश्वरीच्या विस्ताराचं सूत्र म्हणजे भगवद्गीता आहे. फक्त अभिप्राय कळाला तर कोण कोणाला आधार आहे हे कळणारच नाही. कवन भूमी हे न चोजवे. असा लाभ प्राप्त करून देणारा प्रबंध ओवी
मिया केला, अधिकारी कोण आहे तेने, त्यामुळेच आबाल सुबोधे ओवी येचिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली किंवा गुंथिली असा पण पाठ आहे. गुंफिली आणि गुंथिली दोन्हीचा अर्थ एकच होतो. धाग्यामध्ये ओवणं, याला फुलं असेल तर गुंफणं म्हणतात, आणि ओवी गुंथिली रचना केली, बांधून टाकली असा अर्थ होईल. तेने आबाल सुबोधे, बघा, लहान मुलापासून तर अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आबाल सुबोधे, आ म्हणजे मर्यादा, लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत, सुबोधे सगळ्यांना सहज चांगला बोध होईल अशा प्रकारचा ओवी येचिनी प्रबंधे. ओवी ही रचना आहे, काव्य रचना, आणि त्या ओवीच्या प्रबंधाच्या निमित्ताने लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, म्हणून तर अर्जुनाची पांती जे परिसना योग्य होती, इथे ज्ञानोबा कोणाची निवड नाही करत, कारण शब्द कसे आहेत, तेही कृपा करुणी संती, संत शब्द वापरला, कृपेची याचना केली, म्हणून आबाल सुबोधे ओवी येचे प्रबंधे ब्रह्मरसाने सुस्वाद झालेली, संपन्न रुचिकर असणारी अक्षरे गुंफिली, या अक्षरांची रचना केली. अक्षर कशी बघा, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, के तेची अवसरी पाहुणे पातोला मी, ही अक्षर नाहीये. ब्रह्मानंद, रस म्हणजे आनंद, ब्रह्मरसाने संपन्न असणारी, आणि पुन्हा तो रस घेण्याकरता काठिण्य नाही बरं, सुस्वादे, कारण लहान मुलाला दात नसतात आणि त्यालाही पदार्थ पचला पाहिजे की नाही, तो रुचिकर असावा आणि पचण्याकरता सुलभ असावा. ही ज्ञानोबा आई आहे, साधकांचा माय बाप, आणि मग आई काळजी घेते, त्याप्रमाणे ही अक्षरच आहे. पण ती अक्षर ब्रह्मरसाने अत्यंत रुचिकर झालेली, ओवीच्या प्रबंधामध्ये आलेली आणि आबाल सुबोध झालेली अशी ही ज्ञानेश्वरीची रचना आहे. मग तुम्ही असं म्हणाल की फार प्रदीर्घ कालावधी जावा लागेल आणि मग ज्ञानेश्वरीचा आम्हाला ब्रह्मरस मिळेल, प्रतीक्षा करण्याचं काही काम नाही. या प्रबंधाचं श्रवण करा, अर्थचिंतन करा, कसा लाभ होतो याचं चिंतन येणार आहे. तो विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव